अंतर्गत मेट्रोमुळे 50 वर्षांहून अधिक कालावधीपासून असलेले लघुउद्योजक हवालदिल. ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाअंतर्गत येत असलेले उपवन विभागातील अनेक लघुउद्योजक हवालदिल झाले असून त्यांच्यासमवेत त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ येत असल्याने ते सर्व लघुउद्योजक चिंतेत असून सदर युनियनने तत्कालीन भाजप आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेतली. त्यामुळे आमदार संजय केळकर यांनी संबंधित परिसराची पाहणी केली. या दरम्यान लघुउद्योग या परिसरातून हटवण्यात येणार नाहीत यासाठी मी प्रयत्न करतो. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह यातून चालत आहे. कोणाचीही उपासमारी होणार नाही. तसेच या परिसरात अनेक वृक्ष असून मेट्रो प्रकल्पामुळे त्यांची कत्तल होऊन नैसर्गिक हानी होणार यात शंकाच नाही. परंतु ही हानी न होणे ही अबाधित राहिली पाहिजे. यासाठी आमदार संजय केळकर यांनी समस्त लघुउद्योजकांना आश्वस्त पर्याय सांगितलेले आहेत. एक टेक्निकली आम्ही ते ठरवू शकत नाही. ते टेक्निकल लोकांना विचारतील की हे सगळंच बाजूला करून तुम्ही असा आणा. हा एक पर्याय पुस्तक लोकांनी दिला होता, जास्त बरं. आणि दुसरा ते तर कधीही जास्तीच बरं ना. पण दुसरा पर्याय जो आहे तो किती लोकांच्या डोक्यावरनं मेट्रो जाते आणि किती लोक किती बाधित होतात त्याचा आता आठवड्याभरामध्ये सर्वे करू. मी तुमच्या वतीने आहे. मी 40-50 वर्षापासून या ठिकाणी येतोय. मला उपवन इंडस्ट्री नवीन नाही. माणसं बदललेली असली तरी पण छोटे छोटी कामं 4-4, 5-5 कामगार, काही ठिकाणी 20-25 कामगार आणि इंटर रिलेटेड आहे. एखादा एक युनिट दुसरीकडे कुठेतरी केलं तर त्याच्याच इंडस्ट्रीबरोबर काम बरोबर आहे. आणि त्यामुळे त्याच्यानंतर आपण त्याच्यामधलं इथला कोणी पण त्रास होणार नाही अशा पद्धतीचा त्याचा आपण निर्णय करू. अशा पद्धतीने त्याला बसवू की त्याला स्वतः तो सांगेल की अभी हम खुश आहे. तर त्या दृष्टीने 1 आठवड्याच्या नंतर यांचं सर्वेचा आपल्याकडे रिपोर्ट आला की त्याच्या आधी आज आता बुधवार आहे तर जमलं तर उद्या किंवा सोमवारी माझ्या संपर्क कार्यालयामध्ये जे 13 आणखी काही आजूबाजूचे बाधित होणारे आहेत तर उपवन इंडस्ट्रीयलच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण बैठक पण घेऊ आणि तुम्हाला पूर्णपणे न्याय मिळेपर्यंत आम्ही तुमच्या बरोबर आहेत. ठाणे साहेब इथले प्रतिनिधी पण आहेत. त्यांनी पण आग्रहाने सांगितलं होतं की लगेचच आपण पाहणी करू म्हणून आम्ही परवा बसलो आणि आजच लगेच पाहणीचा निर्णय केला. धन्यवाद. तर आता इथले जे बाधित जे आहेत 2-3 हॉटेलवाले आणि इथले उद्योजक असे पण आपण एकदा मिटिंग करू. जे बाधित झाले त्यांच्याशी आपण 1 to 1 करू आणि त्यांचं पण काय म्हणणं आहे ते पण ऐकून घेऊ आणि यांचा सर्वे आला की आपण त्याच्यावरचा पॉझिटिव्ह 100% पॉझिटिव्ह तोडगा आपण निश्चितपणे काढू असं या निमित्ताने मी आपल्याला सांगतो की आम्ही लोक तुमच्याबरोबर शेवटपर्यंत आहोत. आम्ही तुम्हाला पटवणारे लोक नाही. धन्यवाद. आणि कुणाला पटणार. आम्ही न्याय मिळण्याकरता न्याय देण्याकरता जे करता येईल जे प्रयत्न करता येईल ते करणारे लोक आहोत. आणि याच्याही पूर्वी मी आता आमचे दुसरे उद्योजक मित्रांना सांगितलं की इकडे विजेचा आपला इथे लपंडाव चालायचा बरोबर ना गुरव. तर आपण या ठिकाणी ते काय बसवलं हां ते बसवल्यामुळे आपल्याला दिलासा मिळाला. पुढच्या काळामध्ये देखील मध्य प्रदेश प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट कंपनी जी आहे ती परस्पर काहीतरी कोणतरी येतं तुम्हाला फसवतं बसू नका. आपण इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या अर्थमंत्री तिथले जे आहेत मध्य प्रदेशचे त्यांच्याशी आपण संपर्क केलेला आहे. आत्ता तुमची इंडस्ट्री म्हणून जाहीर नाही आहे. ती इंडस्ट्री जाहीर व्हायला पाहिजे. त्यांची आपल्याला ताबडतोब मान्यता मिळायला पाहिजे. कारण आपण इथे 50 वर्षापासून आहोत तर त्याची पण आपण पाठपुरावा करतोय. बाकी सगळ्यांना माहिती नसेल पण जे तुमचे पदाधिकारी आहेत त्यांना कल्पना आहे तर ती पण आपण पुढच्या काळामध्ये त्यांच्याबरोबर मिटिंग घेऊन सगळीच उपवन इंडस्ट्रियल इस्टेटची प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंटच्या अंडर येते त्यांना आपण सांगून ते रेग्युलराईज करणार आहोत. तिकडे कोणाला तरी काहीतरी पैसे देत बसू नका. आपल्याला आपला न्याय्य हक्क आहे आणि तो हक्क जो आहे तो आपण
ते पुरा करणार आहोत हे पण तुम्हाला मी ॲडिशनल सांगतो. इथे उपवनचा कारखानदार आहे. गेली अनेक वर्ष आम्ही लोकांनी म्हणजे आत्तापर्यंत जेवढ्यांदा रोड वाइंडिंग दिली तेव्हा 3 वेळा आम्ही त्या जागा गव्हर्नमेंटला दिल्या आहेत. आम्ही या प्रकल्पाच्या कोणीही विरोधात नाही, परंतु एवढं नक्की एवढे 50 वर्षापूर्वीचे जे व्यवसाय बसलेले आहेत ते कुठेही विस्थापित होणार नाहीत यासाठी आज आम्ही केळकर साहेबांना बोलवलेलं आणि त्यांच्याकडून आम्हाला आश्वासन मिळालं आहे की जेवढे गाळे बाधित होतील त्या आधी आपण चेक करू आणि जर होणार असेल तर तुम्हाला इथल्या इथे कुठे ॲडजस्ट करू किंवा आम्ही इथनं पर्यायी काहीतरी त्या लोकांना पर्याय सुचवून. स्मॉल स्केल इंडस्ट्री असोसिएशनचा सेक्रेटरी आहे. या ठिकाणी मेट्रोचं जे काम आता चाललं ते मार्किंग केल्यानंतर आम्हाला माहीत पडलं की आमच्या गाड्या काही लोकांच्या बाधित होतात. म्हणून आम्ही मेट्रोच्या अधिकाऱ्यांना लेटर दिलं होतं, त्याच्यावर काही उत्तर मिळालं नाही. म्हणून आम्ही केळकर साहेबांच्याकडे गेलो. केळकर साहेबांनी बऱ्याच वेळा आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि त्याप्रमाणे आत्तासुद्धा ते सहकार्यासाठी पुढं आलेले आहे. आणि या ठिकाणी कुणाचाही गाळा बाधित होऊ नये, कोणी वाऱ्यावर जाऊ नये, ही भूमिका आमची आहे. असोसिएशनमध्ये आमचे 800 मेंबर आहेत. 800 छोटे मोठे गाळे आहेत आणि 4 वेळा इथं बऱ्याच वेळा लोकांचं नुकसान झालेलं आहे. आता परत विस्थापित होऊ नयेत ही आमची अपेक्षा आहे आणि त्याच्यासाठी आमचे प्रयत्न चालले आहेत. जनता प्रभावसाठी ठाणे ब्युरो चीफ श्रावण आहेरे.